मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न राज्यातील महिलांकडून सातत्याने विचारला जात होता. याकडे सरकारचं काहीही लक्ष नव्हतं. आता याबाबत एक माहिती समोर आलेली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये प्रत्येकी 1500 प्रमाणे 3,000 रुपये एकत्रच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. अनेक दिवसापासून फेब्रुवारी पैसे कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील महिलांकडून विचारला जात होता. पण याबाबत राज्य शासनाकडून कोणतेही उत्तर येत नव्हते. आता सध्या आंतरराष्ट्रीय महिला दिन जवळ आलेला आहे. त्यानिमित्ताने आता महायुती सरकारने फेब्रुवारीसोबतच मार्च महिन्याचा हप्ताही लवकर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सूत्राच्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्यात देण्यात येणार आहेत. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा सन्मान निधी जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून दिलेली आहे. सध्याच्या माहितीनुसार 2,46,00,000 महिलांना आतापर्यंत 1,500 रुपयाप्रमाणे पैसे मिळालेले आहेत. राज्यात 2,46,00,000 महिलांना जे पैसे मिळाले होते, तसेच आता योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी केल्यानंतर असे दिसून आले आहे की 9,00,000 महिलांची यातून घट झालेली आहे. त्यामुळे कुणाच्या खात्यावर पैसे पडणार आणि कुणाच्या खात्यावर पैसे पडणार नाहीत याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. तर बघूया आता कुणाच्या खात्यावर पैसे पडतात. डिसेंबर महिन्यामध्ये 2,46,00,000 महिलांना 1,500 रुपये मिळाले होते. आता जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणीची संख्या 5 लाखांनी घटून ती 2,41,00,000 इतकी झाली होती. आता सध्या ती अजून परत एकदा पडताळणी करून ती 9 लाखांची घट झालेली आहे. म्हणजे जवळजवळ आता फक्त 2,31,00,000 महिलांना मिळणार आहे. त्यामध्ये कोणती महिला आहे